मुठीवाला वर्करचं करायचं काय? अरे या सरकारी कामगार अधिकाऱ्याचं करायचं काय? अरे हा भ्रष्टाचार माथाडी निरीक्षकचं करायचं काय? अरे हा भ्रष्टाचार राजेश मतेचं करायचं काय? कामगार एकजुटीचा जय भीम, जय शिवराय. हसावं की रडावं आणि या सातारा जिल्हा प्रशासनाच्या दारामध्ये उपाशी मारावं. कारण का सातारा जिल्हा प्रशासनाच्या दारामध्ये गोरगरीब वंचित पीडित शोषित कामगारांच्यासाठी न्याय नाहीये. सातारा जिल्हा प्रशासनाच्या दारामध्ये धन दांडगे 2 नंबरवाले कंत्राटी ठेकेदार यांचे उजळेगिरी करण्यासाठी हे जिल्हा प्रशासन बांधील आहे. आम्ही वाई नगरपालिकेतील कंत्राटी कामगारांना कामावर घ्या यासाठी 1 वर्ष झालं लढा देतोय. ह्या कामगारांनी आम्हाला किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन मिळावं म्हणून महाराष्ट्र राज्याचे आयुक्त तथा संचालक नगरपालिका प्रशासन सीबीडी बेलापूर येथे यांनी आंदोलन केलं. म्हणजे आम्ही आंदोलन केलं. महाराष्ट्र जनविकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीनं आम्ही कामगारांसह आंदोलन केलं. आम्हाला आदेश मिळाला यांना किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन द्या. पण त्या नगरपालिकांचे सीओ नगरपालिका जिल्हा प्रशासनाचे जे मुख्य सीओ यांच्या पोटामध्ये असं त्रिशूळ उठलं. अरे जर या कामगारांना जर आता किमान वेतन कायद्याप्रमाणे आपण जर वेतन दिलं तर आज आपली बायका पोरं उपाशी मारतेली. आपल्या मुलांना इंग्लिश मीडियमला आपण शिक्षण देऊ शकत नाही. आपल्या मुलांना नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षण द्यावं लागेल म्हणून यांनी षडयंत्र बांधलं आणि हे षडयंत्र बांधून ह्या कामगारांना कामापासून वंचित ठेवलं. कारण का की ह्या सगळ्या धनदांडग्या जिल्ह्यामधील ज्या काही मुख्याधिकारी आहेत त्यांची मुलं नगरपालिका शाळेमध्ये शिकतेली. बौद्ध मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांच्या मध्ये बसून शिकतेली. हे त्यांना त्याची भीती वाटली म्हणून आज या गोरगरिबांचा अन्याय केला आणि 12 ऑगस्ट 2024 पासनं आज दिनांक अखेर या कामगारांना कामापासून वंचित ठेवलं. त्याचप्रमाणे आम्ही वेळोवेळी सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा केला. पाठपुरावा करून 4/8/2025 रोजी आम्ही दाद मागितली की साहेब आम्ही आंदोलन करतोय. या गोरगरीब कामगारांच्या पोटाला काम द्या. हे कष्टकरी कामगारांचं कुटुंब उपासमारीच्या खाईत आहे. याचा श्राप घेऊ नका. परंतु या जिल्हा प्रशासनाला काही घेणं देणं नाही म्हणून म्हणलं हसावं की रडावं आणि या जिल्हा प्रशासनाच्या दारात उपाशी मारावं. 13/8/2025 ला सुद्धा निवेदन दिलं. 15 ऑगस्टला आम्ही काळे झेंडे दाखवून प्रशासनाचा आम्ही निषेध करतोय. यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही तुमच्या कामगारांना न्याय देऊ. पण यांनी न्याय कुणाला दिला? धनदांडग्यांना, 2 नंबरवाल्यांना, दारूचे धंदेवाल्यांना, पट्ट्याच्या व्यवसायवाल्यांना, सुगारीचे पत्त्याच्या क्लबवाल्यांना, चक्रीवाल्यांना आणि तमाम 2 नंबरच्या धंदेवाल्यांना ह्यांनी न्याय दिला. पण कष्टकरी जनतेला न्याय द्यायची हिंमत आणि धमक ह्या जिल्हा प्रशासनामध्ये नाही. खोदियार कंपनीमध्ये आमच्या कामगार संघटनेचे 2 कामगार माथाडीत रजिस्टर केले. त्या ठिकाणी 2014 पासून ते 2025 आज दिनांक अखेर शिरीष साळुंके या माथाडी कामगाराला माथाडी मंडळाने कुठलाही आदेश न देता माथाडी मंडळ ह्या कामगाराचा पगार अनाधिकृतपणे फ्रॉड करून त्या कामगाराला पगार वेतन अदा करते. हा कुठला न्याय चाललाय?
जिल्हा प्रशासन असं किती दिवस डोळे झाकून राहणार? रिअल ग्रेन कंपनीमध्ये पहिले कामगार रजिस्टर असताना, आमच्या कामगार संघटनेची मागणी असताना, आमच्या कामगार संघटनेचा त्या ठिकाणी क्लेम असताना आम्हाला सगळे नियम डावलून अन्य लोकांच्या नोंदणी केल्या. त्याबाबत आम्ही राजेश मते यांना निलंबित करा माथाडी निरीक्षक, सरकारी कामगार अधिकारी तथा माथाडीच्या सचिव आदिती वालावरकर आज मुंबईच्या कार्यालयापासून ह्या घपला करून आलेले आहेत, फ्रॉड करून आलेले आहेत. अनेकांना लाखो रुपयाचा गंडा घालून आलेले आहेत. त्याबाबतची माझ्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे की संबंधित एका व्यक्तीला 5 ते 10 लाख रुपयाला कसा गंडा घातला, बिअर बारचं लायसन काढून देतो म्हणून. याचं संपूर्ण रेकॉर्डिंग आहे. आणि या सातारा कामगार आयुक्त कार्यालयामधील ही आदिती वालावरकर, ही बबली आणि कामगार आयुक्त कार्यालय BKC बांद्रा मधील बंटी, या बंटी बबलीचा आम्ही लवकरच पर्दाफाश करणार आहे. जर आम्हाला जिल्हा प्रशासनाने, कामगार आयुक्त कार्यालयाने वंचित कामगारांच्या पोटाला जर त्यांनी अन्न पाण्या वाचून वंचित ठेवलं, त्यांना त्यांच्या हक्काच्या कामापासून वंचित ठेवलं, त्यांच्या कुटुंबाला जर उपासमारीच्या खायत लोटण्याचा त्यांनी जे षडयंत्र चालवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या झोपी गेलेल्या जिल्हा प्रशासनाला आनंद वाटतोय, कामगार आयुक्त कार्यालयाला आनंद वाटतोय, याचा निषेध म्हणून मी विनाविलंब तात्काळ आमच्या वंचित कामगारांना जुगारीच्या पत्त्याचे क्लब, मटक्याचे व्यवसायाचे धंदे, चक्री व्यवसाय आणि 2 नंबरच्या धंद्यांना माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला परवानगी द्यावी, ही आमची विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.